कर शिरी ठेवा, आरती ओवाळी तो मनोभावे करुणी सेवा। जय जय श्री शनी देवा। सूर्यसुता शनी मूर्ती तुझी आगाध कीर्ती, एकमुखे काय वर्णू शेषान चले स्फूर्ती। जय जय श्री शनी देव। अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाणारे महान संत आणि माझे सद्गुरू चैतन्य त्यागेश्वर महाराजांना आपण वंदन करूया। या कलियुगाचा राजा, सत्याचा सागर, सूर्यसूत, मी म्हणणाऱ्यांना पाचावर धारण करणारा, असत्याचा नाश करणारा आणि सत्याचा विजय करणारा, दंडन येना दंड देणारा आणि अधोरणींचा आदर करणारा असा धर्मप्रिय, शिवप्रिय आणि तुम्हा आमचा आराध्य दैवत शनिदेव यांना आपण प्रथम दंडवत नमस्कार करूया। आपण पाहत आहोत प्रपंच करून परमार्थ कसा असावा। सांसारिक जीवनातून पारमार्थिक जीवनाकडे प्रवास करत असताना हा परमार्थ कसा असावा। प्रथम आपल्याला संसारच कळला नाही तर परमार्थ कसा कळायचा। परमार्थ खूप घन आहे, असं पाहिलं तर खूप स्वच्छ पण आहे। परमार्थ थोडंसं अवघड आहे, पण प्रपंच खूप सोपा आहे। तसं पाहिलं तर प्रपंच केलेले अनेक साधू संत सुद्धा होऊन गेले। संत, महर्षी, योगी, तपस्वी, ब्रह्मचारी सुद्धा असले तरी ते सुद्धा संसार केलेले आहेत। आपल्याला एक मोठं कोडं पडलं असेल तर ब्रह्मचारी माणूस कसं काय प्रपंच करू शकतो। तो ब्रह्मचारी माणूस सुद्धा प्रपंच केलेला आहे, तो ईश्वराशी प्रपंच केलेला आहे। ईश्वराला पती समजून त्याची सेवा केला, हा सुद्धा एक प्रपंचच आहे। पण तो संसार ईश्वराशी करताना संसारात तो आहे पण त्याच्यात संसार ठेवला नाही, म्हणून तो ब्रह्मचारी राहिला। अनेक साधू संत सुद्धा महान योगी, तपस्वी, सिद्ध पुरुष, हठयोगी, लययोगी, शिवयोगी, ब्रह्मज्ञानी, वाचस्पती हे जे उपमा लावून उपाधी लावून जे जे संत होऊन गेले त्या सर्व संतांनी संसार केला। संसारात ते राहिले पण त्यांच्यात संसार ठेवला नाही, म्हणून ते दुःखी नाहीत। आपण मात्र प्रपंच करतो, परमार्थ करतो, पण संसारात राहतो म्हणून आपण दुःखी आहोत। संसार हा एक आनंद घेण्यासाठी आहे। संसार हा एक अनुभूती घेण्यासाठी आहे। संसार हा एक कर्मयोग्यांना सिद्ध करण्याचा मार्ग आहे। जे कर्मयोगी असतात, आपले खूप नावं घेता येतील कर्मयोग्यामध्ये, एक उत्तम प्रपंच करणारा पण प्रपंचात नसणारा। पुराणामध्ये सुद्धा, उपनिषदामध्ये एक दृष्टांत आला आहे। तो प्रपंच कसा असावा, मोहित नसावा। जीवनामध्ये दोन गोष्टी सगळ्याकडे आहेत, एक राग आहे, एक द्वेष आहे। एक राग आहे आणि एक द्वेष आहे। राग म्हणजे संस्कृतमध्ये प्रेमाला राग म्हणतात। राग म्हणजे मराठी प्रचलित भाषेतला राग नाहीये, प्रेम आणि द्वेष। एक तर मनापासून प्रेम करा, नाहीतर मनापासून द्वेष करा। ह्या दोन गोष्टीच तुम्हाला मुख्य ठिकाणी घेऊन जाऊ शकतात। पण प्रेम करून प्रेमामध्ये आंधळपणा नसावा। द्वेष करता तर द्वेषमध्ये द्वेष करताना ढोंगीपणा नसावा। प्रेम म्हणजे राग
तो राग असा असावा की ईश्वरसुद्धा आपल्या वाणीनं, आपल्या सामर्थ्याने, आपल्या प्रपंचाने, आपल्या संसाराने तो ईश्वरसुद्धा आपल्या कुटुंबामध्ये नांदावा, ईश्वरसुद्धा आपल्या कुटुंबामध्ये अवतार घ्यावा, अंशतः आपल्या रूपात असावा, असं प्रेम करा. म्हणजे राग करा. द्वेष करा तर असं करा द्वेष की त्या द्वेषाने सुद्धा ईश्वर उतरलं पाहिजे त्याच्या प्रपंचात. त्या दोन्हीचं तुम्हाला उदाहरणं देऊन समजावून सांगतो मी. हा थोडासा उलगडा वेगळा होतोय. आपण भ्रमर पाहिला असेल. भ्रमर तो लाकडाला आर पार करतो. तो वाळलेला लाकूड असू दे, ओला लाकूड असू दे, लाकडाच्या झाडाला सुद्धा तो आर पार करतो. तो होल मारत जातो. पहा, तो काळा किडा असतो मोठा, तो अख्ख्या झाडाला होल मारतो आणि पलीकडे निघतो. एवढं सामर्थ्य त्या भ्रमर किड्यामध्ये आहे. आणि तोच कमळामध्ये जेव्हा बसतो, भ्रमर किडा कमळामध्ये बसतो, तो स्कंद खात असताना तो आंधळा होतो. तो स्कंद खात असताना आंधळा होतो आणि संध्याकाळ झालं, कधी झालं हे कळत नाही आणि तो उडून जात नाही. आणि त्या खाता खाता ते पाकळ्या मिटतात. कमळाच्या पाकळ्या संध्याकाळी मिटत असतात. सूर्योदय झालं की उगवतात, सूर्यास्ताच्या वेळेस मिटतात. आणि तो किडा तसाच राहून जातो मध्ये. पण तो किडा मात्र तो साधं जो कमळाचा जो पापुद्रा असतो, जो पाला असतो, जे पात्र असतात त्याला होल मारून बाहेर येऊ शकत नाही. तो एवढा आंधळा जातो. आपण सुद्धा प्रपंचामध्ये असेच आंधळे झाल्यामुळं आपल्याला प्रपंचाचा आनंद घेता येणार झालाय. आपल्याला खरा आनंदच आपल्याला घेता येणार झालाय. ते भ्रमरासारखं आपण ईश्वराला पृथ्वी तलावर आणू शकतो एवढं सामर्थ्य आपल्यात आहे. या भूतलावर अनेक वेळा साधू संतांच्या, नर नारींच्या साधनेला बळी पडून देवदेवता खाली आलेले आहेत. जिथं जिथं संतांची भूमी आहे, संत साधना करतो, संतांच्या पवित्र तपाला बघा, संतांच्या पवित्र तपाला ईश्वर बळी पडलेत आणि ईश्वर खाली आलेत. ईश्वराचं जीव आणि शिव यांचा संघर्ष जिथं झाला आहे, तिथं जे ठिणगी पडलेली आहे आणि ती सिद्धभूमी झालेली आहे. एवढं सामर्थ्य तुम्हामध्ये आहे. पण प्रपंचात अडकलं की आपण भ्रमर किड्यासारखं, भ्रमर मुंग्यासारखं, भ्रमरासारखं आपण अडकून पडतो. ह्याच्या पुढे जात नाही. आपण ह्याच्या पुढे जात नाही. आपल्याकडे तिसरा डोळा आहे ना. आपण म्हणतो शंकराला तिसरा डोळा आहे. अरे बाबांनो, तुम्ही सुद्धा शंकर आहात. तुमच्याकडे तिसरा डोळा आहे. तुम्ही इथे बसून तुम्ही तुमच्या अंतर्मनातले सगळे पार्ट तुम्ही पाहू शकताय ना. तुमच्या अंतर्हृदयातले पार्ट, तुमच्या शरीरातले पार्ट इथे बसून तुमच्या कुटुंबामध्ये कुठे काय चाललंय, इथे बसून अमेरिकेत काय चाललंय, इथे बसून घरामध्ये, रानामध्ये, शेतामध्ये, बकऱ्यामध्ये, कोंबड्यामध्ये, जनावरांमध्ये, पशुमध्ये, पक्ष्यामध्ये, धंद्यामध्ये, ह्याच्यामध्ये त्याच्यामध्ये सगळीकडे बघताय का नाही तुम्ही? इथे बसून सगळीकडे बघू शकताय. मग तुमच्याकडे तिसरा डोळा आहे ना. विसरलाय? प्रत्येकाकडे तिसरा डोळा आहे. पण तो तिसरा डोळा मनाच्या पुढे जातच नाही. मन तुम्हाला कल्पित करतं, मन तुम्हाला भावनावेश करतं, मन तुम्हाला अंधामध्ये अडकतं, अंधश्रद्धेमध्ये अडकावतं आणि त्याला तो तुमच्या मनाच्याही पलीकडे तुमची जाण्याची मनस्थिती नसल्यामुळं मात्र आपण अजूनही प्रपंचात अडकूनच पडलोय. आपण अजूनही अडकून पडलेलं आहे. त्याच्या पुढे जाण्याची आपली मानसिकता नाही आहे. मग राग असा असून चालतो का? द्वेष असा असून चालतो का? जो मनामध्ये अडकून राहतो, जो भ्रमरासारखा अडकून पडतो, जो झाडाला छेदतो, जो लाकडाला छेदतो, तसा आपण जो ईश्वराला साक्षात खाली पृथ्वीवर आणलेला आहे पूर्वजांनी आपल्या,
मात्र आपण अजून मनाच्या तिसऱ्या डोळ्यामध्ये अडकून पडलोत आणि तिसरा डोळा तुमची मानसिकता बदलतो आणि जी मानसिक रोगामध्ये तुम्हाला अडकून ठेवतो. हा मानसिक रोग आहे एक प्रकारचा. स्वप्न पाहणं वाईट नाही, पण स्वप्नासारखं वागणं हे द्वेष आहे. स्वप्नासारखं आपण वागत नाही, म्हणून द्वेष किंवा राग हे केल्याशिवाय ईश्वर आपल्यापुढे उभं राहणार नाही. शत्रू तर शत्रुत्व असावा, प्रेम तर प्रेम असावा. त्याची साधं उदाहरण देतो तुम्हाला. प्रभू रामचंद्रांचं रावणाचं युद्ध चालू झालं. प्रभू रामचंद्र आणि रावणाचं महायुद्ध चालू झालं, घनघोर युद्ध झाला. त्या घनघोर युद्धामध्ये अनेक वानर सेना नष्ट झाली, अनेक राक्षस सेना नष्ट झाली, दोन्ही नष्ट झाल्या. पण प्रभू रामचंद्रांना वाटलं वैर माझा रावणाचा, शत्रू मी रावणाचा आणि माझा शत्रू रावण. कारण नसताना हे वानर सेना ही राक्षस सेना ही ह्याला मृत्यूला बळी पडली. मग ह्याला आपण काय करूया म्हणलं, आपण जिवंत करूया, त्यांना जिवंत करूया. मग तर ठरवलं त्याने. ईश्वर प्रभू रामचंद्र ईश्वर होते, पूर्ण पुरुषोत्तम. त्यांनी ठरवलं, देवेंद्राला आदेश दिला, देवेंद्राची साधना केली. देवेंद्र म्हणजे इंद्रदेव त्यांच्या समोर उभं राहिला आणि इंद्रदेवाने प्रभू रामचंद्रांना वंदन करून विचारलं की माझे आठवण काढण्याचं कारण काय. तेव्हा प्रभू रामचंद्र म्हणाले, इंद्रा, देवा, देवादी देवा, तू सगळ्यांचा देवाचा राजा आहेस, पण एक गोष्ट अशी आहे, युद्ध माझा रावणाचा झाला, रावण माझा शत्रू आहे, मी रावणाचा शत्रू आहे, पण विनाकारण राक्षस सेना आणि वानर सेना इथं मेले. माझी इच्छा आहे यांना जिवंत करण्याचं. ह्या दोघांना मला जिवंत करायचं आहे. लाखो करोडो लोक मेले, राक्षस सेना वानर सेना प्राण देह ठेवला आणि असंच पडलेले होते सगळे. यांना जिवंत करायचं आहे. आता देवाचा आदेश. प्रभू रामचंद्राने सांगितल्याप्रमाणे इंद्रांनी स्वर्गामध्ये गेलं आणि अमृताचं कलश आणला आणि कलश आणून त्यांनी त्यांच्या सगळ्या अंगावर, सगळ्यांच्या अंगावर फवारे दिले, शिंतोडे दिले. शिंतोडे दिल्यानंतर फक्त वानर सेना जिवंत झाली. फक्त काय झालं, वानर सेना जिवंत झाली आणि राक्षस सेना जिवंत झाली नाही. तेव्हा इंद्राला प्रभू रामचंद्र म्हणाले की तू पक्षपात करतोस, तू पक्षपात करू नको. झालं तर दोघंही जिवंत व्हायला पाहिजे. दोघंही मेलेले आहे, दोघंही देह आहे, शरीर पडलेलं आहे आणि दोघंही जिवंत झाला पाहिजे. तू एकट्यानं का जिवंत केलास. तेव्हा इंद्रदेवाने हात जोडून सांगितलं, मी प्रामाणिकपणाने दोघांच्याही अंगावर शिंतोडे दिलेले आहेत. वानर सेना नाही दिलेलं आहे, राक्षस सेना नाही दिलेलं आहे, पण वानर सेना जिवंत झाली. याचा अर्थ असा आहे की जेव्हा रावण आणि तुमचा युद्ध चालू होता तर तुमच्या वानर सेनेचा चेहरा राक्षसाकडे होता, रावणाकडे होता. रावणाच्या विषयी द्वेष होता, मनामध्ये मोठा द्वेष होता. द्वेषाने युद्ध करत होते आणि युद्ध करत असताना ते देह ठेवल्यामुळं रावणाकडे बघून देह ठेवले. पण रावणाची सेना, जे राक्षस सेना आहे, ते तुमच्याकडे पाहून द्वेषाने युद्ध करत होते. ते युद्ध कसं करत होते, द्वेषाने. तुमच्याकडे पाहत पाहत त्यांनी देह ठेवल्यामुळे त्यांना मुक्ती मिळाली. वानर सेना राक्षसाकडे तोंड करून युद्ध केल्यामुळे त्यांना मुक्ती मिळाली नाही, म्हणून वानर सेना जिवंत झाली. मुळातच राक्षस सेना हे मुक्त झाले आणि मोक्षाला गेलेत. वानर सेना हे मोक्षाला गेली. कुणाकडे बघून युद्ध करत होते ते, प्रभू रामचंद्राकडे बघून. तर असं द्वेष करा की जेणे ईश्वराचा तुम्ही द्वेष करा, असा द्वेष करा की तुम्हाला सुद्धा मुक्ती मिळावी, तुम्हाला सुद्धा एक दिवस मुक्ती मिळावी. राग असं करा, राग म्हणजे प्रेम असं करा
की तुम्हाला एक दिवस मुक्ती मिळायला पाहिजे. तुम्ही साधना करण्यात कुंजूसपणा करताय. ह्या कलियुगातले लोक खूप कुंजूस आहेत. साधना करायला कुंजूसपणा करतात. त्यांना वाटते की हे आपली प्रॉपर्टी आहे आणि हे कधीही त्याचा वापर आपण करू शकतो. हे साधनेचे कधीही वापर करू शकतो असं काही नाही. कुणाचं देह कधी ठेवला जाईल. जन्माबरोबर जेव्हा जन्म झाला तेव्हा मृत्यूबरोबर घेऊन आलेला आहे तो. हे आपण विसरून जातो प्रपंचाच्या नादाने. ह्या प्रपंचावर आंधळं प्रेम करत असल्यामुळं आपण विसरून जातो आणि विसरून गेल्यामुळं साधना करायला आपण कुंजूसपणा करतो. आपण म्हणतो की आपण लहान आहोत, अजून साधना अजून मोठेपणाने करायचा असतो. जेव्हा तारुण्यामध्ये येतो तेव्हा लग्न होतं. लग्न झाल्यानंतर आपण संसारामध्ये अडकून पडतो. संसारामध्ये अडकून पडल्यावर आपल्याला वाटतं आता संसार करूया आणि म्हातारपणी साधना करूया असं प्रत्येकानं वाटतं. आणि त्या कुंजूशीमुळे यदा कदाचित तारुण्यामध्ये सुद्धा आपण देह ठेवू शकतो. बालावस्थेत देह ठेवू शकतो. वृद्धावस्थेत देह ठेवू शकतो. प्रपंचात असताना देह ठेवू शकतो. सगळ्यामध्ये देह ठेवू शकतो. कुणीही गॅरंटी देऊ शकत नाही. म्हणून साधना अशी करा की त्या साधनेवर असं प्रेम करा, असं प्रेम करा की ध्रुव बाळासारखं तुम्ही साधना करा. भक्त प्रल्हादासारखे तुम्ही साधना करा. बालावस्थेमध्ये त्यांनी साधना केलं. संसारामध्ये असताना सुद्धा अनेक संतांनी साधना केलेले. भृगु ऋषीसारखे महर्षी भृगु ऋषींचं साधना आपण पाहिलात तर आपण कल्पनेच्या पलीकडे जाऊ शकता. अत्री ऋषीची कल्पना, अत्री ऋषी अनुसायांचे, तर त्या साधनेमुळं तिन्ही लोक त्यांना बाळ करावं लागलं आणि बाळाच्या रूपाने त्यांना पुत्रप्राप्ती व्हावी लागली. दत्ताच्या रूपाने देवाला मृत्यू लोकामध्ये यावं लागलं. अशी साधना करा. कुंजूसपणा करू नका. एक कुंजूसपणा केलेल्या माणसाची कहाणी सांगतो. एक कुंजूसपणा लय कुंजूस होता साधनेमध्ये. तसा तो प्रपंचात सुद्धा कुंजूसच होता. प्रपंचात खूप कुंजूसपणा करायचा. कधी अचानक त्या गावामध्ये प्लेग रोग आला. पूर्वी प्लेग रोग असायचा. भारत स्वतंत्र होण्याच्या उंबरट्यावर होता. त्या काळामध्ये प्लेग रोग भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये तर खूप मोठ्या प्रमाणात होता. प्लेगची साथ होती. कुठेही गाठ यायची आणि अचानक मृत्यू व्हायचा. एक श्रीमंत माणूस होता, खूप मोठा श्रीमंत, धनाढ्य, खूप धनाढ्य, कल्पनाही करू शकत नाही आपण एवढं धन त्याच्याकडं होतं. तो गावात मृत्यू शिरल्यानंतर गाववाल्यांनी एकत्र आले आणि त्याला सांगितलं की बाबा ही तुझी पुंजी आहे, तुझ्याकडे जे ईश्वराने दिलेलं धन आहे की त्याच्यामध्ये कन्व्हर्ट कर, हे पुण्यामध्ये बदल, हे तू काहीतरी पुण्य कर ज्यार्थी आमचं सगळ्यांचं प्राण वाचल, सगळ्यांचं जीव वाचल, तो आमच्या सगळ्यावर औषध उपचार कर. तो ऐकला नाही. तो शांत बसला. गावामध्ये प्लेग आला, गावातले लोक संपले, कुटुंबामध्ये प्लेग आला. कुटुंबामध्ये प्लेग आल्यानंतर सुद्धा त्याची स्वतःजवळचे 2 रुपये तो मोडला नाही. तो तसंच पैसे ठेवला. सगळे गेले, त्याला प्लेग आला. त्याला प्लेगचे लक्षणं दिसल्यानंतर तो म्हणाला की आता मलाही प्लेग आलाय, मलाही आता जावं लागेल. तर त्यांनी जेवढं सोनं, नाणं, रत्न, जडीत हिरे रत्न होते, त्याच्याकडं दागदागिने होते, सगळ्यांचे त्यानं पोतं भरला, कमरेला बारला, खांद्यावर घेतला, डोक्यावर घेतला, हातामध्ये बांधला, मांडीला बांधला, सगळीकडं दागिन्याचं गाठोडेच बांधला. त्यानं सगळीकडं गाठोडेच बांधला. वजन त्याच्यापेक्षा वजन जास्त झाला. रोग झालाय त्याला संसाराचा रोग झाला. म्हणजे प्लेग म्हणजे संसार आहे. हा संसाराचा रोग झालाय. त्या रोगामध्ये अजून बुडतोय. अजून किती घेऊ किती नाही, पण जीव त्यागलं. जीव सोडायच्या मुटकुटीत आला तो आणि जेवढं ओझं उचललं तेवढं ओझं घेतला. पूर्वी वाहनं नव्हते. नदीच्या पलीकडे जाण्यासाठी नावाडे असायचे, जहाज असायच्या छोट्या छोट्या, ज्याला नाव आपण म्हणतो, हे नाव असायचं. त्या नावाड्याजवळ गेला आणि त्याला चालता येत नव्हतं. कसा बसा तो गेला आणि तो नावाड्याला म्हणाला की पलीकडे जायला किती पैसे लागतात. तो म्हणाला 1 रुपये लागते. तो म्हणाला तू जास्त पैसे घेतोस. तो दुसऱ्या नावाड्याला विचारला. दुसरा नावाडी म्हणला मी 50 पैसे घेईन, 8 आणे घेईन. 8 आणे घेतोस तर मग बरं आहे. मग तो त्याच्यात बसला. बसता बसता त्याच्याशी गप्पा गोष्टी करता करता तो म्हणाला की मध्यभागी सोडायला किती घेशील.
तो नावाडी घाबरला. तो म्हणाला, मध्यभागी एवढं रत्न जडीत, एवढं पैसा अडखा, याच्याकडे सगळं काही आहे, एवढं सगळं असताना सुद्धा हा मध्याला सोड म्हणतो, म्हणजे याच्या डोक्यात काय? तो म्हणतो ठीक आहे 4 आणे घेईन. तो 4 आणे कबूल झाला आणि 4 आणे कबूल झाला. मध्यभाग आला आणि मध्यभाग आल्यानंतर तो म्हणाला की तू माझं एक काम करशील का? तो श्रीमंत माणूस नावाड्याला म्हणाला, तू माझं एक काम करशील का? तर नावाडे म्हणाला, करतो, पण लेका जाताना तू माझं 4 आणे माफ केलास तर मी सुखानं मरीन. तू माझं 4 आणे जे मध्यभागी घेणार होतास ते जर तू मला माफ केलास तर मी सुखाने मरीन. तेव्हा नावाडे म्हणाला, ठीक आहे, माफ केलं. तो रत्न बित्न सगळे घेऊन, पैसा अडका घेऊन तर समुद्रामध्ये, त्या नदीमध्ये उडी मारला आणि देह ठेवला. मला का सांगा, माझा बोलण्याचा उद्देश एवढा आहे, तुमच्याकडे काय कमी आहे? कुठला ज्ञान कमी आहे? ईश्वराने तुम्हाला 2 हात, 2 डोळे, 2 पाये, 2 सगळं काय शरीर सर्व परिपक्व दिलेलं आहे. तुम्हाला ज्ञान दिलेलं आहे, अंतर्ज्ञान दिलेलं आहे, आत्मज्ञान दिलेलं आहे, ब्रह्मज्ञानापर्यंत पोचण्याचं साधन दिलेलं आहे. हे सगळं दिलं असताना आपण कुंजूशीपणा करतो आणि मध्येच बुडून मरतो. बाबांनो, असे फुकटचं आपण देह ठेवतो. आपल्याकडे सगळं साधनं आहे. आजचं उद्या वापरू, आजचं उद्या वापरू, उद्याचं परवा वापरू, उद्याचं वापरू. आज कशाला साधना करायचं? अजून का वय झालंय का आपला? मटण खायचं, कोंबड्या खायचं, दारू प्यायचं, मिसरी लावायचं, हे वय आहे? कुणी कुणी अग्रीमेंट करून आलंय का? कुणीही अग्रीमेंट केलेलं नाही. ही संपत्ती, हे प्लेग रोग म्हणजे तुमचा संसार आहे, लक्षात ठेवा. त्या संसारात तुम्ही अडकून तुम्ही परमार्थ सोडून दिलाय. राग आणि द्वेष करायचं तर ईश्वरावर असं करा, त्या कुंजूस माणसासारखे करू नका. तुम्ही अजिबात कुंजूसी करू नका साधनेमध्ये. मनसोक्त आनंदी जीवन, सुखी जीवन, रिलॅक्स, सगळ्यात आनंद. ह्या जगात कोणी मला सगळ्यांनी विचारलं, ईश्वराने जर विचारलं सगळ्यात सुखी कोण आहे पृथ्वीवर जर म्हणलं तर पहिल्यांदा मी हात करेन. सगळ्यात सुखी प्राणी, सगळ्यात आनंदी प्राणी मी आहे. का? निरापेक्ष, काही अपेक्षा नाही. जेवढं साधना करता येईल तेवढी साधना करतो, जेवढं पोटात अन्न बसेल तेवढं अन्न घेतो, जेवढं डोळ्यांनी वाचन करता येतं, जेवढं लोकांना ज्ञान देता येतं तेवढं ज्ञान देण्याचा मी प्रयत्न करतो. म्हणून सगळ्यात सुखी प्राणी मी आहे. सगळ्यात सुखी, उद्याचा विचार करत नाही. ज्याच्या चरणावर मी लोटांगण घातलंय, ज्याला मी स्वाधीन झालंय, ज्याला मी शरण गेलाय, ज्याच्या चरणावर लोटांगण घातलंय त्याला उद्याची काळजी. बाबांनो, उद्याची काळजी तुम्ही करून कोण करणार? तुम्ही मनाच्या पलीकडे जाऊ शकला नाही अजून. मनाच्या पलीकडे गेलात तर तुम्हाला खरं ज्ञान कळेल. हे डुप्लिकेट ज्ञानामध्ये तुम्ही अडकलात, डुप्लिकेट भोंदूगिरीमध्ये तुम्ही अडकलात. मनाच्या पलीकडे जा. तिसरा डोळा मनाच्या पलीकडचं पहा. मनाच्या पलीकडे बुद्धी आहे, बुद्धीच्या पलीकडे आत्मा आहे. आत्मा हा परमात्म्याशी कनेक्ट होतो आणि कनेक्ट झाला की आपल्याला खरा ज्ञान निसर्गातला मिळतो. तोपर्यंत मिळणार नाही. एक साधी गोष्ट सांगू का तुम्हाला? साधी, खूप 1 मिनिटाची गोष्ट आहे. तुमचं जीवन म्हणजे सकाळी उठलं की संध्याकाळपर्यंतचा हा 12 तास 13 तास जो आहे ना, एक कोरं कागद आहे, वहीचा एक पान आहे. कोरा करकरीत पान. ईश्वराने तुम्हाला 1 दिवसाचा पान, 1 दिवस म्हणून एक पान दिलेलं आहे. बाबांनो, सकाळी उठल्यापासून त्या पानावर काय लिहायचं, काय गिरवायचं, कोण ठरवायचं? प्रत्येकाने ठरवायचं. लक्षात ठेवा, तुमचं जीवन 1 दिवसाचा पान ईश्वराने दिलंय. सुरुवातीला श्री गणेशाय नमः म्हणून तुम्ही सुरुवात केलात तर तुमचं पान व्यवस्थित भरला जाईल. जर तुम्हाला व्यवस्थित भरवायचं नसेल तर मात्र मध्येच तुम्हाला ह्या कुंजूस माणसासारखं 1 दिवस देह इथंच ठेवावं लागेल, इथंच ठेवून जावावं लागेल. काही घेऊन जाता येत नाही. कुणालाही काय, कुणाचे किती संपत्ती असो, किती ज्ञानी असो, किती विज्ञानी असो, कितीही काय असो, करोडो अब्जावधी किती रुपयेवाला असो, तुम्हाला ते पैसे पुण्यामध्येच कन्वर्ट करावं लागेल. अमेरिकेला जायचं असेल तर रुपये चालणार नाही, डॉलर चालतो. तसं पुण्याचं तुम्ही शिदोरी जर पैसे मोडून पुण्य वाटला तर तुम्हाला वर कनेक्शन डायरेक्ट मिळतं. लक्षात ठेवा, डायरेक्ट वर ईश्वरापर्यंत कनेक्शन आहे.
ते कनेक्शन आहे, पण दिवसाचं पान म्हणजे हे कोरं पान आहे. यावर काय लिहायचं ते आपण ठरवायचं. बोला ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय.